नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 या संदर्भात कालच मी व्हिडिओमध्ये आपल्याला अपडेट दिलेली आहे की परीक्षा 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर सदर परीक्षेच्या संदर्भात तयारी कशी करायची या संदर्भात मी आपल्याला माहिती देणार आहे. यापूर्वी जे 29/9/2025चं एक नोटिफिकेशन होतं, त्यानुसार जिल्हानिहाय पदांची संख्या आणि त्याच्यातलं दिव्यांग आरक्षण हे सुद्धा आपल्या सर्वांना संबंधित या निवेदनात दिलं होतं. मात्र या दृष्टीने आपण तयारी करताना आपल्या जिल्ह्यात उपलब्ध जागा आणि त्यातील परीक्षा देणाऱ्या शिक्षकांची संख्या यांचा विचार करून आपली तयारी करणं गरजेचं आहे. तर मी आज खास करून आपल्याला फोकस करणार आहे की अभ्यास कसा करावा या संदर्भात. तर परीक्षेची योजना कशी असेल ते मी आपल्याला सांगणार आहे. परीक्षेचे टप्पे जे आहेत ते लेखी परीक्षा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असेल आणि 200 गुणांची परीक्षा असेल. तर या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला तयारी करण्यासाठी अभ्यासक्रम कसा आहे ते पण आपण समजून घ्या. तर बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता हा एक पहिला पेपर आहे. त्या पहिल्या पेपरमध्ये जे घटक आहेत ते घटक अभियोग्यतेमध्ये तार्किक क्षमता आहे, वेग आहे, अचूकता आहे, नंतर भाषिक क्षमता आहे, इंग्रजी भाषिक क्षमता आहे, मराठी, अवकाशी क्षमता आहे, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व. तर या महत्त्वपूर्ण घटकांवर आधारित प्रश्न या बुद्धिमत्ता या आणि अभियोग्यता या घटकातील अभियोग्यता या उपघटकाचे असणार आहेत. आणि बुद्धिमत्ता या घटकावर सुद्धा आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी असे घटक आहेत. तर या उपघटकांच्या आधारे या सर्व उपघटकांवर आधारित 100 प्रश्नसंख्या आपल्याला येणार आहे आणि त्याचे 100 गुण आहेत. आणि हे सर्व सोडवत असताना दुसरा पेपर पण आपल्याला लगेचच कम्प्युटर बेस्ड पेपर असल्यामुळे एक सलग पेपर होईल आणि सलग 2 तासाचा पेपर होईल. 2 तासामध्ये आपल्याला 200 प्रश्न साधारणतः सोडवावे लागतील. तर दुसरा पेपर आहे शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह. हा सर्वात महत्त्वाचा पेपर आहे आणि या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय या संदर्भात आपल्याला 10 प्रश्न येणार आहेत, ज्याच्यामध्ये RT असेल किंवा यापूर्वी राज्यघटनेमध्ये जे शैक्षणिक कायदे आलेले आहेत ते सर्व कायद्यांची माहिती आणि त्याच्यावर प्रश्न असतील. दुसरा भाग आहे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था, संघटना आणि त्यांचे कार्य, याच्यावर सुद्धा 10 प्रश्न असतील. नंतर तिसरा पार्ट आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर, प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये जसा वापर केला जातो त्या संदर्भातला 15 प्रश्न असतील. नंतर माहिती विश्लेषण आणि मूल्यमापनावर 20 प्रश्न असतील आणि विषय न्याय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषय ज्ञानावर 15 प्रश्न असतील आणि संप्रेषण कौशल्यावर 15 प्रश्न असतील. तर दुसऱ्या पेपरचं डिटेलिंगसुद्धा या पत्रकात दिलेली आहे. जसं की भारतीय राज्यघटनेमध्ये जे कायदे आहेत त्या कायद्यांच्या संदर्भात प्रश्न कुठले, तर शिक्षणविषयक कलम, तरतुदी, RT 2009, महाराष्ट्राचा नियम 2011, त्याची विशेष विश्लेषण, बलस्थाने, अडचणी, बालहक्क संरक्षण कायदा 2005, विद्यार्थी लाभाच्या योजना आणि विशेष गरजा असणाऱ्या आणि अल्पसंख्याक विद्यार्थी योजनासुद्धा या पार्टमध्ये आपल्याला बघायला मिळतील. नंतर दुसरा जो उपघटक आहे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था आणि संघटन, तर याच्यामध्ये युनिसेफ, NCERT, न्यूपा, NCTE, CCRT, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, TIFR, होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स अँड एज्युकेशन, नंतर MPSP, SCRT, MIPA, SISI, डाएट, राज्य आंग्ल भाषा संस्था याच्यावर प्रश्न असतील. तिसरा उपघटक आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर, प्रात्यक्षिक. आपण शिक्षक म्हणून काम करत असताना इंटरनेटचा प्रभावी वापर कसा करतो, शाळा स्तरावर विविध माहिती भरण्यासाठी कशा पद्धतीने वापर करतो, शासनाचे जे विविध पोर्टल्स आहेत त्या संबंधीवर काही प्रश्न येतील, जसं सरळ, UDAS+वर संगणक वापरासंबंधीच्या ज्ञान याच्यावर काही प्रश्न असतील. माहितीचं विश्लेषण आणि शाळा स्तराला अंदाजपत्रक व हिशोब यावर सुद्धा काही प्रश्न आपल्याला येतील. नंतर अभ्यासक्रम व मूल्यमापन आणि अध्ययन अध्यापन पद्धती हा सुद्धा उपघटक आहे. याच्यावर पूर्व प्राथमिक ते 12वीपर्यंतचा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्याच्यावर प्रश्न येतील. अध्ययनात निष्पत्तीमधील उणिवा, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आणि पूरक अध्यापन, प्रश्ननिर्मिती कौशल्यामध्ये
असर, न्यास आणि पिसा या लेवलच्या प्रश्नांचा विचार केला जाईल. प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र असेल, निकालासंबंधी कामे असेल याच्यावर प्रश्न असतील. नंतर माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापनामध्ये जो डाटा असतो तो डाटा इंटरप्रिटेशन कसं करायचं, प्राप्त माहितीचं विश्लेषण करायचं याच्यावर काही प्रश्न असतील. शासनाचे विविध पोर्टलवर माहितीचं विश्लेषण करता येणे याच्यावर प्रश्न असतील. असर, न्यास, PSM चाचण्या, शाळांचे निकाल याच्यावर विश्लेषण करता येणे याच्यावर प्रश्न असतील. आणि संप्रेषण कौशल्य जसे समाज संपर्काची विविध साधने आहेत ते आधुनिक असतील किंवा प्राचीन काळातील संप्रेषण कौशल्य असतील याच्यावर सुद्धा प्रश्न येतील. विषय न्याय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान, इंग्रजी विषयाचे आशय ज्ञान. तर यामध्ये खास करून मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास, माध्यमिक स्तरापर्यंतचे सर्व विषयांचं नॉलेज या ठिकाणी तपासलं जाईल. त्याच्यावर प्रश्न असतील. इंग्रजीवर थोडे जास्त 1-2 प्रश्न असू शकतील. चालू घडामोडी, विशेषतः शैक्षणिक बाबी संदर्भात सुरू असलेले शासन निर्णय, क्रीडाविषयक घडामोडी याच्यावर सुद्धा प्रश्न येतील. तर अशा प्रकारे हे सिलेबसच्या दृष्टीने आपण तयारी करा. अतिशय चांगला सिलेबस आहे आणि या सिलेबसच्या दृष्टीने आपण सर्वजण परीक्षेची तयारी करा. परीक्षेसाठी आपल्याला जे उपलब्ध 10 दिवस आहे त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि अभ्यासाचं प्लॅनिंग जर योग्य पद्धतीने असेल तरच यश मिळतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आपण सर्वजण या दृष्टीने अभ्यासाचे पुढच्या 10 दिवसाचं 12 दिवसाचं प्लॅनिंग करा आणि आपल्याला निश्चित यश मिळेल यासाठी मी आपल्या सर्वांना रोज नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्याला कोणत्या घटकाविषयी व्हिडिओची आवश्यकता वाटत असेल त्यासंबंधी कमेंट्स पण करा. आपल्या सर्वांना पुनश्च शुभेच्छा. आपल्या मनापासून धन्यवाद.